नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। शिक्षक मित्र हो, आज दिनांक 2 एप्रिल 2025 आपण मागील काही दिवसापासून बघत आहोत की MDM डाटा संदर्भामधला आपल्याला बऱ्याच जणांना अडचण येत आहेत। ॲपमध्ये सुद्धा माहिती भरल्या जात नाही, ॲपचं अपग्रेडेशन झालेलं आहे। ॲप जर डाउनलोड करत असाल तर तुमच्या मोबाईलला ते सपोर्टिव्ह नाही, म्हणून आपण ॲपमध्ये आपल्याला माहिती भरता येत नाही आहे। आणि त्यानंतर या MDM पोर्टलमध्ये जे काही वेब पोर्टल आहे, वेबवर माहिती आपण दररोजच्या दररोज भरत आहोत। यामध्ये पण मार्च महिन्यातील बऱ्याच जे काही शाळा आहेत याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे माहिती जी आहे ती भरायची राहिलेली आहे। आणि ही माहिती भरत असताना त्याचं बॅकचा जो डेटचा जो काही डाटा आहे तो भरण्यासाठी आजपासून पुन्हा सुरुवात झालेली आहे। आणि हा डाटा तुम्हाला 10 एप्रिलच्या अगोदर भरून घ्यायचा आहे, जेणेकरून मागील पेंडिंग दिवस जे आहे तो पूर्ण कनेक्ट घेऊन या ठिकाणी जे काही आपले अंगणवाडी पोषण आहार शिजवणारे जे काही बंधू भगिनी आहेत यांच्यासाठीचा हा निधी त्यांना पुरेपूर प्राप्त होईल आणि त्या ठिकाणी त्यांना मानधन मिळून जाईल। चला तर आपण आता या योजनेअंतर्गतच्या जे काही बॅक डेटचा जो काही डाटा आहे तो कसा भरायचा या ठिकाणी आपण जाऊया MDM पोर्टलमध्ये। MDM पोर्टलमध्ये गेल्यानंतर शाळेचा आपला ID आणि पासवर्ड आपण टाकून या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊया आणि बॅक डेटचा डाटा कसा भरायचा ते आपण आता या माध्यमातून बघूया। या ठिकाणी एक असा इंटरफेसमध्ये हा नोटिफिकेशन दिसेल, याला आय हॅव रीड म्हणायचं, सबमिट करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एप्रिल महिन्याचं या ठिकाणी आपल्याला मंथ दाखवत आहे आणि या ठिकाणी आजचा जो 2 तारखेचा जो डाटा आहे तो भरायचा बाकी आहे। या ठिकाणी याला जर क्लिक केलं तर आपल्याला दाखवतं की या ठिकाणी भरले गेले। मग आपल्याला आता हा मागील मार्च महिन्याचा डाटा MDMचा कसा भरायचा या ठिकाणी जाणार आहोत आपण MDM डेली अटेंडन्सवर। या ठिकाणी डेली अटेंडन्सवर गेल्यानंतर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की जो काही डाटा आहे तर या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे की 14 तारखेला यामध्ये माहिती भरल्या गेलेली नाही आहे, म्हणजे या दिवशी सुट्टी आहे धुलिवंदनाची, त्याच्यानंतर 18 तारखेला भरल्या गेलेलं नाही। 18 तारखेला वर्किंग डे आहे पण 18 तारखेला आमचा भरल्या गेलेला नाही। त्यानंतर 20 तारखेला सुद्धा वर्किंग डे आहे, तो पण भरल्या गेलेला नाही। 21ला पण भरल्या गेलेला नाही, 22ला पण भरल्या गेलेला नाही। त्यानंतर 26-27चा पण भरल्या गेलेला नाही। या ठिकाणी आमचा एकूण 1 2 म्हणजे 4 आणि 2 6 अशा 6 दिवसाचा बॅक डेटचा जो डाटा आहे तर तो भरायचा राहिलेला आहे। तर या ठिकाणी चला तर मग आता तुम्हाला मी भरून दाखवतो। 18-20 या ठिकाणी मी अटेंडन्सवर गेल्यानंतर याला क्लोज करूया। या ठिकाणी आपल्याला MDM डेट जी दाखवत आहे हे सुरुवातीला या गोष्टीचं लक्षात घ्या, MDM डेट जी आहे ही प्रथमतः तुम्हाला चेंज करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून याचा माहिती भरत असताना आपल्याला त्याचा नवीन जो डाटाची जी माहिती आहे बॅक डेटची ती आपल्याला भरता येईल। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी योजना आहे या योजनेचा महिना दिसतोय, एप्रिल महिन्याऐवजी आपण जाणार आहोत मार्च महिन्याला, म्हणजे जेणेकरून आता हे मार्च महिन्याचं आपल्याला ॲक्टिवेट झालेलं दिसतंय। आणि आपण आता या मार्च महिन्यामध्ये जाऊन या ठिकाणी आपले जे काही बॅक डेट आहेत तर त्या संदर्भामधला मी माझा बॅक डेटचा जो 18 तारखेचा जो डाटा आहे तर या ठिकाणी मी त्याला क्लिक करतो। या ठिकाणी दाखवत आहे, या ठिकाणी मी त्या दिवशी जो काही शिजवलेला असेल डाटा तो त्या ठिकाणी त्याचं मसूर डाळ आहे, तर या ठिकाणी मी मसूर डाळ सिलेक्ट करतो आणि त्यानंतर या ठिकाणी मसूर डाळ सिलेक्ट केल्यानंतर मी या ठिकाणी त्या दिवशीची डेट टाकत आहे। आता यामध्ये या ठिकाणी आता मी माझी संख्या टाकत आहे, 1ली 2री 3री आणि त्यानंतर आमचा शेवटचा वर्ग 4थी। या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर बाजूला आपलं टोटल जे आहे ते दिसून जाते। यानंतर ज्या काही मुलांना खाऊ घातलेला जो आपण आहार आहे ते आपण नेहमीप्रमाणे भरतो, त्या ठिकाणी माहिती भरायची आहे। आणि या ठिकाणी वरती जे काही तुम्हाला अपडेट म्हणून दिसत आहे तर या अपडेटच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्या ठिकाणी ती माहिती त्या दिवशी अपडेट झालेली दिसून येईल। चला तर आपण आता त्याला करून बघूया। या ठिकाणी अपडेट म्हणूया। या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता की रिमार्क या ठिकाणी तुमचा अपडेट झालेला आहे। अशा पद्धतीनं तुमचा जो काही डाटा आहे तो ऑनलाईन करून घ्यायचा आहे। या संदर्भामधला हा आजचा छोटासा व्हिडिओ, जे काही बॅक डेट राहिलेला आहे तुम्ही या संदर्भामधली माहिती भरू शकता आणि त्यानंतर या आपलं जे काही मागील बॅक डेट आहे ते कंप्लीट करू शकता। धन्यवाद मित्रांनो, या व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। आणि या ठिकाणी नवीन जर असाल कोणी आणखीन सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांनाही शेअर करा, त्यांनाही या नवीन अपडेटची माहिती होत राहील। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।